हा निर्णय घेता भावनिक झाला ते असं भावनिक म्हणजे सर मी निर्णय घेताना किती वाईट वाटला असेल हा विचार करा. नाही ना, मला नाही ना माहिती. उलट पत्रकार बांधव तुम्ही शोधून काढा कोण है वो बिभीषण. मला तेच पाहिजे की मी त्याच्यानंतरची माझी पोस्ट होती की कोण है बिभीषण ते कळलं पाहिजे की घर नाही का. माझं म्हणणं हे आहे याला शोधलं पाहिजे किंवा एक असेल तर एक, अनेक असतील तर अनेक, आणि यांना ना पहिली गोष्ट सन्मानाने बाजूला केलं पाहिजे. लागलं राग नाही आला त्याचा, कारण काय कुटुंब प्रमुख आहेत. कुटुंब प्रमुखांनी बोललेला राग कसा येईल आपल्याला. फक्त एक हे थोडंसं वाईट वाटलं. कलाकारांसाठी काम करतं 100% करणार. आता मोठ्या अडचणी असतील त्या मी योग्य रीतीने जास्त सोडवू शकतो. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष परदेशी अर्थात मुळशी पॅटर्न या चित्रपटामध्ये एक फेमस ऍक्टर ज्यांनी केलं ते ओळख आहे ते माझ्यासोबत आहे, कारण त्यांनी आता त्यांच्या पदाचा मनसेमधून राजीनामा दिलाय आणि ते भाजपवासी झालेले आहेत. काल त्यांचा मुंबईत प्रवेश झालेला आहे. तेच माझ्यासोबत आहेत. बैठकीमध्ये जी काही चर्चा झाली ती बाहेर पडली, बातम्या आल्या, त्या बातम्या खऱ्या होत्या का आणि त्यानंतर असं काय झालं की तुम्ही लगेच भाजपमध्ये गेले? नाही, बैठकीत जे घडलं ते मी सांगितलं याच्या आधी सुद्धा. बैठकीतनं मुळात एक तर ते बाहेर गेलं कसं हा माझा आजही प्रश्न आहे. कारण आमची अंतर्गत बैठक म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुटुंबाचं ते कुटुंब आहे आमचं, आणि त्या कुटुंबाची ती बैठक होती. कुटुंबात झालेली चर्चा ही कुठल्या तरी व्यक्तीने त्रयस्थ बाहेर का केली मुळात आणि कशी केली हा माझा प्रश्न आहे. मला माहिती नाही. दुसरी गोष्टी तिथं काय घडलं होतं तर हो 100% साहेब त्याच्यावरनं बोलले, पण तो साहेबांचा अधिकार आहे. काय बोलले होते बरं? नाही काय नाही, ते म्हणले ते संघ वगैरे तुझं काय आहे. म्हणलं नाही ते आहे. ते म्हणाले आहे म्हणजे नाही साहेब, जसं तुमच्या सोबत आहे 18 वर्ष तसंच ते लहानपणापासून. अशा बातम्या आल्या की तुम्ही जिथं कुठे ते एकाच ठिकाणी थांबा असं. आता हे बघा साहेब, हे मुश्किल आहे तुम्हाला ते पद्धतीने त्या पद्धतीने ते त्यांच्या बोलण्याची पद्धत. आता मी जर सांगायला ऍक्टिंग करून गेलो तरी ते चुकेलच, परंतु त्या पद्धतीने त्यांनी ज्या की त्यांचं रोग तो होता ते मला माहित नाही. थोड्या मिश्किल पद्धतीने बोलले, बस एवढंच आहे त्याच्यामध्ये. लागलं का झाला? नाही लागलं राग नाही आला त्याचा, कारण काय कुटुंब प्रमुख आहेत. कुटुंब प्रमुखांनी बोललेला राग कसा येईल आपल्याला. फक्त एक हे थोडंसं वाईट वाटलं. थोडंसं तुमच्या कार्यालयात आलं की त्यांचा फोटो आता तिथं फोटो नाहीये, कुठेतरी वाईट वाटतं या गोष्टीचं? नाही ना, त्यांचा फोटो तिथं नाहीये पण इथं आहे की. पण तिथला निघला त्याचं वाईट वाटतं ना? 100%. पण त्यांना मनातून कोण काढणार? तिथून काढणाऱ्यांनी काढलं असेल ना, ज्यांनी कोणी त्यांना अयोग्य माहिती दिली या पद्धतीची माझ्याविषयी की हा मी संघाचा स्वयंसेवक आहे हे मी कधीच लपवलेलं नव्हतं. पण ज्यांनी कोणी दिली तो खरा तर त्यांचा आणि पर्यायाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शत्रू आहे. त्यामुळे त्यांनी मला तिथून काढण्याची जरी प्रोसेस केली असेल तर आज साहेब इथे ते इथून नाही कोणी काढू शकत. कोणीतरी मनसेतल्या व्यक्तीनेच हे मुद्दाम तुमच्या विरुद्ध षडयंत्र रचलं आणि अशा पद्धतीने बातम्या बाहेर दिल्या असं, आणि त्यामुळे हे सगळं घडलं असं वाटतंय? नाही ना, मला नाही ना माहिती. उलट पत्रकार बांधव तुम्ही शोधून काढा कोण है वो बिभीषण. मला तेच पाहिजे की मी त्याच्यानंतरची माझी पोस्ट होती की कोण है बिभीषण ते कळलं पाहिजे की घर नाही का. घर का भेदी लंका ढाय ज्याला म्हणतात तसं ती हे होती. माझं नुकसान काय केलं रमेश परदेशी हा एक खूप छोटा बिंदू आहे सर. माननीय राजसाहेब हे कुठलं कुठं आहे ते पर्वत आहे, त्याच्या पुढे टेकडी नाही, आपण काहीच नाही आहे. परंतु त्या माणसाची त्यांना ज्यांनी कुणी हे केलंय ना त्या माणसाला ह्याची जाण नक्की असणार आहे की असं काहीतरी केल्यानंतर अशा कुठल्या तरी माणसाला बोललं जाईल आणि ते पर्यायाने जर का सगळीकडे पसरलं तर त्याचा संघटनेला 100% फायदा तर नक्की नाही होणार. नुकसान होईल का नाही मला माहिती नाही. हा विचार करून ज्यांनी कोणी केलं तो संघटनेचा मूळ शत्रू आहे आणि तो पर्यायाने राजसाहेबांचा आहे. माझं म्हणणं हे आहे याला शोधलं पाहिजे किंवा एक असेल तर एक, अनेक असतील तर अनेक, आणि यांना ना पहिली गोष्ट सन्मानाने बाजूला केलं पाहिजे. कारण आम्ही या संघटनेला आमच्या आयुष्यातली 20 वर्ष दिलेली आहेत. म्हणजे आता आम्ही म्हणलं ना की मला बोलताना सुद्धा असं की एक तर हा निर्णय भावनिक झाला ते असं. भावनिक म्हणजे सर मी निर्णय घेताना किती वाईट वाटला असेल हा विचार करा. ज्या माणसाचा फक्त त्या माणसाला समोर ठेवून का तर निष्ठा वैचारिक तर ठेवण माझी सगळी वेगळीच आहे, पण निष्ठा या एका गोष्टीवरती सगळं केलं.
आणि ते असं असताना देखील असं कुणीतरी काहीतरी सांगणं आणि तेही आत्ताच्याच बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर सांगण्यामुळं ते थोडं मनाला लागलं. पण राजसाहेब बोलल्याचं वाईट नाही वाटत, कारण ते बोलले तरी तो एक काय म्हणतात तो सन्मानच असतो. त्यामुळे मी ते पॉझिटिव्हलीच घेतलं. फक्त माझं म्हणणं त्या लोकांच्या ह्याच्यात आहे की ज्यांनी कुणी हे केलं मला नाही पटलं. काय मी कलाकारांसाठी, मराठी कलाकार, चित्रपट हे त्यांच्याकडनंच बाळकडू घेऊन काम करणारा माणूस आहे, कार्यकर्ता आहे आणि मला ते अजून व्यापक स्वरूपात करायचं आहे. फक्त बस एवढंच माझं मत होतं. बाकी आता ह्याच्यात दुसरं काहीच नाही आहे. हा तुमचा प्रवेश झाल्यानंतर या सगळ्या घडामोडी त्यांनी पाहिल्याच असतील. त्यांचा काही फोन मेसेज काही विचारपूस? नाही, साहेब आहेत ते. एक बार बोल दिया तो बोल दिया. त्यांना उलटा तुम्ही नाही विचारू शकत. एकदा गोळी सुटली की सुटली. नाही, आम्ही नाही विचारू शकत. तो साहेब आहेत ते. त्यांनी बोलले की बोलले. पण त्यामुळे मला काय त्याच्या आता मी म्हटलं ना की मला शब्द देखील जड झालेत त्यांच्या बाबतीत बोलण्यासाठी. कुठेतरी असं वाटलं असेल ना की त्यांचा निरोप येईल, मेसेज येईल. अरे का नाही वा. वाटावं? दिवस रात्र 24 तास जर का तुम्ही ज्या गोष्टीला दिल्या आहेत आणि निष्ठेने तुमचं काम केलंय तर ती अपेक्षा कुणी धरणं चूक आहे का? मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही चूक आहे. ह्या सगळ्या म्हटलं ना या प्रोसेसमध्ये मला म्हणजे साहेब आहेत राव. जे कुणी हे आहेत ना ते हे चूक आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे, मी माझी विचारधारा कधी लपवलेली नाही. मला संघ तुमच्यासाठी एक सांगतो, महत्त्वाची माहिती आहे. संघ असं कोणाला सांगत नाही तुम्ही कुठं काम करा. जर का तुमच्या माहितीसाठी सांगतो असं असतं तर मग मला तेव्हाच सांगायला पाहिजे होतं. म्हणजे हे माहीत होतं त्यांना सुरुवातीपासून? सर 100% माझं सोशल मीडियाचा अकाउंट पब्लिक आहे, काढून बघा. जेव्हापासून 15 वर्ष, आता 15च वर्ष घ्या, आता जेव्हापासून फेसबुक जास्त ॲक्टिव्ह झाले, माझे दर विजयादशमीच्या संचलनाचे फोटो आहेत त्याच्यामध्ये. हे आजच कसं काय आलं? त्यांना माहितीच होतं. बरं मी कारसेवक आहे हेही माहिती आहे. आताच का आलं मला पण प्रश्न पडलाय हा. आणि का येऊन त्यांनी बोलावं मला त्याचा थोडं मी कधीतरी आता शांत डोक्याने विचार करेन तेव्हा बघू, शोध घेण्याचा प्रयत्न करीन की बाबा आपलं काय चुकलंय का कुठं. पण हे का केलं कोणी नाही माहिती, त्याचं उत्तर नाही आता तरी. काय आठवलं बरं राजीनामा देताना? काय आठवलं तुम्हाला मनसेतले काय? राजीनामा देताना काय आठवलं पेक्षा आहे ना, ज्या वेळेला मी ही जबाबदारी घेत होतो ना त्यावेळेची वाक्य आठवली साहेबांची. ते पत्र देतात असं नाही का, म्हणाले काय रे काय करायचं म्हणजे काय साहेब ते काम ते नाही का. आता मी अभिनय करतोच आहे, म्हणजे महाविद्यालय लेवलपासून करतो. म्हटलं साहेब तुम्हाला काय अपेक्षित आहे? म्हटले हे बघ, आता हे पद घेतलंय, ही चित्रपट सेना ही फक्त पुणे मुंबई पुरती मर्यादित दिसताना दिसते. माझी अशी इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यामध्ये जे कलाकार आहेत, ज्यांच्या अडीअडचणी आहेत, ते पडद्यासमोरचे असो पडद्या मागचे असतील, ह्या लोकांचे काही लोकांचे जरी तू प्रश्न सोडू शकलास ना तरी तू या पदाला योग्य न्याय दिला असं म्हणेन. हे त्यांचे तेव्हाचे वाक्य होते. आणि मी त्याच वाक्यांवरती पुढे जाऊन पुणे मुंबईमध्ये काम करत असलेली ही चित्रपट सेना, पण याच्यात एक उल्लेख फार महत्त्वाचा करणं गरजेचं आहे, नाही तर मी ते हे ठरीन, नतद्रष्ट ठरीन की माझ्या या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत अमेय खोपकर, त्या माणसाविषयी मला प्रचंड अभिमान आहे. त्या माणसाने जेवढा मला फ्री हँड दिला त्याच्यामुळं जे मला साहेबांनी सांगितलं म्हणून मी ही चित्रपट सेना माझ्या टीमसोबत एकटा नाही, ही पुणे मुंबईतून काढून 18 जिल्ह्यांमध्ये नेली. तुम्ही आजही जर गेलात तुम्हाला प्रत्येक शहरामध्ये किमान 10 ते 12 जण तुम्हाला दिसतील की जे चित्रपट सेनेशी संबंधित ती कला क्षेत्रातील लोक आहेत. आणि ते काय माझ्याकडे बघून आलेले नाही, ते माननीय साहेबांकडे बघूनच आले आणि ते आता आहेत, ते काम करतात त्यांच्या परीने तिथं अडचणी सोडवण्याचं काम करतात. अनेकांनी तुम्हाला फोन केले असतील हा निर्णय? हा केलं ना, खूप जणांनी फोन केला. वाईट वाटलं त्यांना? फार वाईट वाटले. तुम्ही मेसेज बॉक्स उघडून बघितलं तर आता डोकं नाही काम करणार. आणि मी हा निर्णय घेताना मी अजिबात म्हणजे मी म्हणलं ना, मला एक तर वैयक्तिक ते खूप जड जात होतं, पण आता निर्णय घेणं गरजेचं पण होतं. शेवटी प्रश्न हा आता विचारांचा होता, तर विचारांसोबत राहणं गरजेचं आहे.
आता माननीय केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ हे माझे जरी मित्र असले तरी आज ते केंद्रीय मंत्री आहेत. ते असतील, चंद्रकांत दादा असतील, रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष आहेत, राजेशजी पांडे आहेत, अजून जे काही मोठे लोक आहेत. आता माझ्या डोक्यात तेवढं झालं की बाबा या कॅनव्हास मोठा आहे, या मोठ्या कॅनव्हास सिस्टीममध्ये जर आपण त्यांच्यात बरोबर राहिलो तर जास्तीत जास्त कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी अजून मदत करू शकतो, प्रयत्न करू शकतो. भाजपच का असा एक अनेकांचा प्रश्न होता. विचार आता तुम्हीच मला सांगा ना की जो विचार मी फॉलो करतो, कुठेतरी मनसेने आपला विचार बदललाय असं वाटतं. नाही, एवढं मोठं स्टेटमेंट करणं इतकं मी नाही मोठं नाही करू शकत. मला माहिती नाही काय म्हणजे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे पण प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडत होते, मात्र आज ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले. कुठेतरी भूमिकेमध्ये बदल पडलाय किंवा भूमिकेमध्ये बदल होत जातोय असं वाटतंय तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून. नाही, उद्धव साहेबांबरोबर गेले ह्याच्यात सगळ्यात जास्त आनंद आम्हाला आहे, कारण शेवटी तुमचा आमचा सगळ्यांचा रंग एकच आहे, भगवा. त्याच्यामुळे त्याच्यात काहीच तडजोड नाहीये. भाजपवाले आता हल्ली म्हणतात की उद्धव ठाकरेंचा रंग आता बदलला, हिरवा होतोय. आता ते मोठी लोक बोलत असतील, मी तर सामान्य कार्यकर्ता म्हणून आजच गेलोय. सगळंच तुम्ही माझ्यावरती कुठे टाकता आता. पण आता तुम्ही इकडे चित्रपट सेनेचं काम पाहत होते, आता भाजपमध्ये काय जबाबदारी नवीन काय? नाही, मला अजून मी असे कुठली कमिटमेंट वगैरे वरती नाही गेलो. माझं जेन्युन हे आहे की कलाकारांसाठी काम करतं 100% करणार. आता मोठ्या अडचणी असतील त्या मी योग्य रीतीने जास्त सोडवू शकतो आणि तो कॅनव्हास वाढेल जास्त. म्हणजे जसं महाराष्ट्रात पसरलो तसे जास्तीत जास्त तळागाळात जाऊन कलाकारांचे प्रश्न सोडवता येतील, कारण सिस्टीमचा भाग असल्यानंतर थोडीशी कामं सोपी होतात. इथे थोडा स्ट्रगल करायला लागतो. कामं होतातच आमची, पण आम्हीही करायचोच, पण थोडा स्ट्रगल करून करायला लागायचं. तो कदाचित कमी होऊ शकेल ह्या एका हेतूपोटी. आणि संघटन म्हणजे आमच्याकडे संघचं पद्य आहे की संघटन गडे चलो सुपंथ पर बडे चलो, भला हो जिसमें देश का वो काम सब किए चलो. तर आता इथून पुढे त्या तत्वावरच जायचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक बघा सोडून जाताना त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, अगदी तुमच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले. वसंत मोरे असतील, प्रकाश महाजन असतील, आता तुम्ही एक उदाहरण, अशी भरपूर मोठी यादी आहे. काय मेसेज असेल राजसाहेबांना आमच्या माध्यमातून तुम्हाला? राजसाहेबांना नाही मेसेज वगैरे काय नाही. राजसाहेब आहेत. प्रत्येकाची जाण्याची कारणं, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. माझी काही महत्त्वाकांक्षा अशी नव्हती किंवा काही नाही. मी कलाकार आहे, मी कलाकार राहणार. आणि राजसाहेब हे आमचे एक कलाप्रेमी आहेत. आयुष्यभर ते आपल्या मनात राहणार, बस. नक्कीच. तर हे होते रमेश परदेशी, ज्यांनी आपल्या भावना मांडलेल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरे यांच्यापासून मला दूर करणारा कोण बीबीसीने, त्याला शोधणं गरजेचं आहे. तो या पक्षाचा दुश्मन आहे, अशा भावना आणि सोबतच भावनिक त्यांच्या काही आठवणी होत्या त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. विष्णू सालप, नेटसप मराठी, पुणे.